वर्धा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात तब्बल 31,77,792 रुपयांच्या रेशन धान्याच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे। या प्रकरणी पुरवठा निरीक्षिका मनीषा मांजरखेडे आणि सेल्समन योगेश भाले यांच्या विरुद्ध पोलिसात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशी दरम्यान तब्बल 619 रेशन कार्ड एका दुकानाकडे वळवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे। या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे। लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्याशी संबंधित हा प्रकार असल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत रेशन कार्ड हस्तांतरण आणि धान्य वितरण प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचे समोर आले। त्यानंतर संबंधित महिला पुरवठा निरीक्षिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। सध्या ती फरार असून तिचा मोबाईल बंद असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। दरम्यान 619 रेशन कार्ड कोणत्या प्रक्रियेतून एका दुकानाकडे वळवण्यात आली आणि 31 लाखाहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार नेमका कसा झाला याचा तपास वर्धा शहर पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे। रेशन व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारामुळे गरीब आणि गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। दरम्यान पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक बाबी समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।